नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एपिक पाहणी 2026 जी काय आहे त्याच्यासाठी आता प्लॉट अलॉटमेंट हे सुरू झालेले आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या माय टास्क मध्ये दिसत आहेत. ते कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचं जे काही ऍप आहे ते डायरेक्टली ऍप लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला तुमच्यासमोर डाउनलोडिंग डाटा असं दाखवलं जाईल. जे काही तुमचं अपॉइंटमेंट असेल त्याच्यामध्ये जे काही डाउनलोड तुमची प्लॉट अलॉटमेंट आहे ते तिथे डाउनलोडची तुम्हाला 3 स्टेप दाखवल्या जातील. डाउनलोड झाले 800 तुमचा जे काही पासवर्ड सेट केलेला आहे पिन, तो पिन तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यावर व्हॅलिडेट पिन वरती क्लिक केल्यावर इथे पाहू शकता की तुम्ही माझे कार्य तुम्हाला इथे दाखवले आहेत आणि प्रलंबित सर्वेक्षण मध्ये तुम्हाला इथे 804 असे प्लॉट दाखवलेले आहेत. प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावातील जे काही प्लॉट आलेले आहेत ते संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत आहेत. या प्लॉट पैकी आता तुम्ही तुमचं सर्वेक्षण वगैरे करायचं असेल तर तुमचे म्हणजे एपिक पाहणी तुमचे जे काही करायचे ते तुम्ही सुरू करू शकता. ते समोरचे काही टॅब आहेत नंतर तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर ते तिथे जाणार आहे. आता आपलं जे काही सर्वेक्षण लॉग इन वरती केल्याच्या नंतर आपण एखादं सर्वेक्षण जर आपल्याला करायचं झालं त्यापैकी तुम्ही जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही खाली कुठल्याही ऑप्शन मध्ये आता इकडे 2026-27 मध्ये वगैरे जाऊन तुम्ही खरीप सिलेक्ट करत असाल तर इकडे तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाहीये, कारण की तुमचं जे काही माय टास्क आहे त्याचमध्ये तुमचं संपूर्ण टास्क तुम्हाला तिथे दिले जाणार आहे. त्याच्यामुळे इतर कुठल्याही ऑप्शन मध्ये काही न करता माझी कार्य मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये जर असेल तुमचं तर माय टास्क हे ऑप्शन आहे त्यामध्ये पेंडिंग सर्वेक्षण मध्ये जावा. जेना कोणाचंही एखादं गॅस सर्वेक्षण सुरू करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे काही जीपीएसच्या ह्याच्यानं लोकेशन तुमचं ते ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची जीपीएस लोकेशन हे ऑटोमॅटिकली तुमच्या प्लॉटवरती डिटेक्ट होणार आहे आणि तुमचा प्लॉट जीपीएस लोकेशनच्या एरियामध्ये जे काय असेल तर ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. थोडंसं झूम आउट करून तुम्ही पाहू शकताय. सद्यस्थितीला माझी तर एपिक पाहणी होऊ शकत नाही, कारण की मी सध्या एकदम आउट ऑफ स्टेट असल्या कारणानं पाहू शकता की जे काही हे माणसाचं चिन्ह दिसत आहे म्हणजे मी सद्यस्थितीला जर पाहिलं तर बिदरच्या पुढे म्हणजे इकडे ते जे काही हैदराबादकडे जात आहे त्याच्यामुळे मी सध्या होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हे प्लॉट आता अपडेट व्हायला सुरू झालेले आहेत. तुमच्या लॉग इन मध्ये जर तुमचे प्लॉट आले नसतील तर लवकरात लवकर तुमचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या लॉग इन मधून तुमच्या आयडीला जे काही प्लॉट आहे तुमच्या गावातील संपूर्ण ते तुमच्या आयडीला पाठवले जाणार आहेत. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती. माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला. असेच व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रपरिवारांना तुमच्या शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.